नवीन सिरीज येतात जातात, नवीन हेड कोच येतो जातो, सगळं काही चेंज होत राहतं. परंतु एकच गोष्ट कॉन्स्टंट आहे, ती म्हणजे ऋतुराज गायकवाड आणि संजू सॅमसन यांचं सिलेक्शन न होणं. आपल्याला पण आता ऋतुराज गायकवाड आणि संजू सॅमसनचा विचार करायला गेलं तर कित्येक सिरीज पासून त्यांचं नाव चर्चेत असतं. निवड होण्यापूर्वी सगळ्यांना असं वाटत असतं की या दोघांचं सिलेक्शन होईल, परंतु ऐन वेळेस दोघांना पण ड्रॉप केलं जात असतं. संजू सॅमसनचा तर हा प्रश्न खूप दिवसापासून आहे आणि आता संजू सॅमसनच्या ऐवजी ऋतुराज गायकवाडच्या बाबतीत त्याच गोष्टी घडत आहे. टीम मध्ये किती पण चेंजेस होऊ द्या, बीसीसीआय मध्ये चेंजेस होऊ द्या, सगळं काही बदलत जरी असलं तर ह्या दोन गोष्टी कधीच बदलत नाहीत. तर याचं नक्की कारण काय? ऋतुराज गायकवाडला का डावललं जात आहे? आणि जेव्हा आता श्रीलंका दौऱ्यामध्ये त्याचा विचार करण्यात आलेला नाही, तेव्हा दिग्गजांनी सुद्धा बीसीसीआयवर प्रश्नचिन्ह उभा केलेत की तुम्ही नक्की ऋतुराज गायकवाडला का डावलताय आणि संजू सॅमसनला पण का डावलताय. कारण जर झिम्बाब्वे दौऱ्याचा विचार केला तर ह्या दोघांचा परफॉर्मन्स एक्स्ट्रा ऑर्डिनरी होता म्हणायला काहीच हरकत नाही. दोघांनी पण चांगला परफॉर्मन्स केला होता आणि त्याच्यानंतर असं कोणालाही एक्सपेक्टेड नव्हतं की या दोघांना डावललं जाईल. आणि काल जेव्हा प्रेस कॉन्फरन्समध्ये हा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा पण त्यांनी जे उत्तर दिलं ते सॅटिस्फॅक्टरी नाही किंवा समाधानकारक उत्तर नाही असं तुम्ही म्हणू शकता. तर जेव्हा ऋतुराज गायकवाड आणि संजू सॅमसन बाबत त्यांना विचारण्यात आलं की चांगला परफॉर्मन्स करून पण तुम्ही त्यांना का नाही घेतलं, तर यावर उत्तर देताना अजित आगरकर असं म्हटले की आम्हाला फक्त 15 जणांचीच निवड करता येते आणि त्यामध्ये कोणते खेळाडू राहू शकतात आणि ज्यांचं सिलेक्शन नाही झालं त्यांना नाराजी वाटतच असते, परंतु आमच्याकडे पण लिमिटेड नंबर असतो, आम्हाला तेवढ्याच प्लेअरचं सिलेक्शन करावं लागतं. अशा प्रकारचं उत्तर दिलं आणि सोबतच त्यांनी हे पण सांगितलं की रिंकू सिंगचा फॉर्म असताना सुद्धा रिंकू सिंगला पण आम्ही T20 वर्ल्ड कप मध्ये ड्रॉप केलं होतं किंवा रिझर्वेशन मध्ये ठेवलं होतं. तर सांगण्याचा उद्देश की चांगला परफॉर्मन्स देऊन सुद्धा अजित आगरकरांनी हे कारण दिलंय, तर हे कुठेतरी अनेक जणांना कारण पटलेलं नाही. जर तुम्हाला 15 प्लेयरची निवड करायच्या तर मग तुम्ही जे चांगला परफॉर्मन्स करायला त्याची का नाही केली? मग तुम्ही असा कोणता क्रायटेरिया आहे ज्याच्यावरून निवड करता? तुम्हाला मान्य आहे 15 प्लेयरचीच निवड करता येते, परंतु मग जे परफॉर्मन्स करायला त्याची का केली नाही? ऋतुराज गायकवाड आणि संजू सॅमसनचा परफॉर्मन्स चांगला होता, IPL मध्ये पण ऋतुराज गायकवाडचा परफॉर्मन्स चांगला आहे, तर मग त्याची निवड का केली नाही? मग असा कोणता क्रायटेरिया आहे? अशा प्रकारचे आता प्रश्न तयार होत आहेत. मग हे पार्शालिटीच आहे तुम्ही सरळ सरळ म्हणू शकता, कारण शुभमन गिल पेक्षा ऋतुराज गायकवाडचा परफॉर्मन्स चांगला आहे. ऋतुराज गायकवाड ओपनिंग करू शकतो, 1 डाऊन 2 डाऊनला बी येऊ शकतो, त्याला काहीच प्रॉब्लेम नाही. कोणत्या जरी पोझिशनला खेळवलं तरी तो चांगलाच खेळत असतो. याचं बेस्ट एक्झाम्पल आहे झिम्बाब्वे दौरा. एके वेळेस त्याला 2 नंबरला पाठवण्यात आलं तेव्हा 77 रन मारल्या, एके वेळेस 3 नंबरला पाठवण्यात आलं तेव्हा त्याने 49 रन, ते पण फक्त 28 बॉलवर केल्या. मग अशा प्रकारचा परफॉर्मन्स देऊन आणि ते पण कोणत्याही पोझिशनला खेळून जर तुम्ही निवड करत नाही तर मग ही पार्शालिटी नाही तर काय आहे? अशा प्रकारचे आता प्रश्न तयार होत आहेत. आणि खरंच जर विचार करायला गेलं तर ऋतुराज गायकवाडवर अन्याय होतोय म्हणजे होतोयच. आणि संजू सॅमसनचं तर आपण कित्येक दिवसापासून बघत आलेलो आहोत, परंतु ऋतुराज गायकवाड आणि संजू सॅमसन मध्ये हा फरक आहे की संजू सॅमसनला चान्स भेटले तर तो त्याचा पुरेपूर फायदा घेऊ शकत नाही, कारण त्याला मागे पण अनेक चान्स भेटलेले आहेत. IPL मध्ये किंवा डोमेस्टिक मध्ये तो चांगला परफॉर्म करतो, परंतु जेव्हा इंटरनॅशनल मध्ये त्याचं सिलेक्शन होतं तेव्हा तो चांगला परफॉर्मन्स देऊ शकत नाही. याच कारणामुळे संजू सॅमसनचं आता कुठेतरी नाव कमी चर्चेत येत आहे, कारण त्याला चान्स देऊन पण तो फायदा घेत नाही, अशा पण चर्चा झालेल्या आहेत. परंतु ऋतुराज गायकवाडचं मात्र तसं नाही. जेव्हा जेव्हा ऋतुराज गायकवाडला चान्स दिलेला आहे त्यानं चांगलाच परफॉर्मन्स केलेला आहे. तर तुम्हाला काय वाटतं की नक्की काय कारण असू शकतं की ज्यामुळे ऋतुराज गायकवाडला डावललं जातंय? कमेंट करून नक्की सांगा.